आणखी बडी लागलाय टेकड. या गोमातेला बघून मला कृष्णाची आठवण आली. ती गोमाता तर मला खरोखर या गोमातेला बघून वाईट व्ह्यू आहे. पब्लिक हा सगळा वाईट व्ह्यू. गर्दी फुल आहे आज. हलसिद्धीनाथ देवाने आता सुका पाटील म्हणून व्हायरल आहेत. त्यांच्यासारखे मामा दिसायला लागला. माझ्या नावानं चांगलं झालं पण जरा अवघड आहे खाली. पण जमिनीच्या खाली गुहेरी मार्ग आहे हा. तर कसं काय हॅलो नमस्कार मित्रांनो. तर आजच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर नमस्कार कुरुंदवारकर. तर आज चाललोय आपण आदमापूरला. तर आदमापूरकर तुम्हाला पण नमस्कार. आणि आदमापूरचं म्हणजे याच्या आधी पण आम्ही गेलो होतो पण ब्लॉग केला नव्हता. तर आज माझे शिरोळची मित्र पण यायला लागल्यात आणि त्यांच्यासोबत बाईक राईड करत आम्ही जाणार आहे. तर त्यामुळे सगळा व्ह्यू पण दाखवतो. आणि जर कोणी अजून आदमापूरचं दर्शन घेतलं नसेल तर आमच्या या ब्लॉग मध्ये तुम्हाला दर्शन पण भेटेल. फक्त बाळूमाच्या नावानं चांगलं हे कमेंट करायला लागतंय, लाईक करायला लागतंय आणि व्हिडिओ आपल्या खास करून बाळूमामांच्या भक्तांपर्यंत शेअर करायला लागतोय. चला ब्लॉगची सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त आणि जय बाळूमामा. चला भाऊ आलाय सध्या. आता भावाबरोबर निघायचंय. चला तर पब्लिक आता रोड शो करायचा आहे. आपली पब्लिक पण पुढे गेल्या. चला पब्लिक आता आपण म्हणजे थोडे जे बाकी उरलेले त्यांना पण भेटलोय आणि आता यांच्याबरोबर चाललोय आपण आदमापूरला. तर इथं आरएक्स पण आहे आपल्यासोबत. आणि काय गाडीचं नाव यसरी आणि दाखवतो थांबा. वाईट विषय आम्हा यसरी आणि इकडं होंडा. तर चला आपण निघूया. बाळूमामाच्या नावानं चांगलं. व्ह्यू बघू शकता. विषय हार्ड व्ह्यू आहे. आता खरी सुरुवात झाली ऍडव्हेंचरला. चला बघूया. विषय पब्लिक मंदिर बघा. आयला काय राव इथं पावत्या पण पडायला लागले राव. मंदिराला दर्शनाला चालले लोक. काय आणखी बडी लागलाय टेकड. मल्लिकार्जुन मंदिराच्या इथं आम्ही येऊन पोहोचले. इथं आपली पब्लिक आणि एवढं गाडी ताणाली आहे. पहिल्या गेअरवर किंवा तिसऱ्या गेअरवर. आणि आरएक्स आम्ही कुठनं पळवलो आहोत काय सांगू शकत नाही. अशा जागेत घातला होता आता गाडी. मंदिर आहे. मंदिरात प्रवेश करूया. आपला हात काय जातोय का बघूया. गेला गेला गेला. चला ह्यो मित्र आहे पण भावापेक्षा ज्यादा एवढं नक्की आहे. कारण आपल्याला कुठं पण सोबत आणि साथ देते. गौमाता भावांनो ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पहिल्यांदा इकडे ते बघायला आलोय. आदमापूरला गेलो पण इकडे आलो नव्हतो कधी. जय बाळूमामा. फक्त हा ब्लॉग तुमच्यासाठी आहे भावांनो. तर कमेंट करायला लागते. इकडे आतमध्ये इकडे मंदिर आहे. चला जाऊया. इकडे आतमध्ये मंदिर आहे रामलिंग प्रसन्न. चला आत बघूया. ओम नमः शिवाय. पब्लिक आपल्याला इथं दर्शन आत येऊन मिळाले. एवढं मोठं सौभाग्य आपलं आहे. त्यामुळं खरोखर भावना तर 10 की लोक तेवढं करून टाकत असतात. नंदी इकडं देव आहे. चला दर्शन. देवीचं मंदिर आहे. इथनं दर्शन घ्या पाहून. हे मल्लिकार्जुन मंदिराचं बाहेरनं लुक आहे. इकडे सगळीकडे प्रसाद पण आहे. तर आता खिरीचा प्रसाद आहे आणि इकडे आपला बंडा खिरीचा प्रसाद वाटायला आहे. चला पब्लिक प्रसाद घेतल्यानंतर आता भेटूया.
आमच्या जरा चांगलं पण काम चालू आहे, कारण गौमाता पुढे येऊन उभारल्या आणि त्या इथे एवढं भारी आहे की नाही, गौमाता सरळ सगळ्यांसंग एकत्र राहतात. विषय हार्ड आहे इथला. आणि जवळ पण एवढं की असं कुठलीच पब्लिक जवळ गेलं तरी मारत नाही, त्यांना एवढं प्रेम करतात गौमाता. असलं विषय हार्ड वाटायला आहे बरोबर. गौमातेचं असलं प्रेम आहे. चला तर पब्लिक पुढचं बघूया काय काय विषय होतोय. चला डॉगेश भाई बघा निवांत काय झोपल्यात. विषय हार्ड गडे काहीच. पाण्याचं कुंड पण आहे इकडे वरती या मंदिराच्या बाजूला. इकडे विषय हार्ड आहे सगळा. जरासं फिरायचं म्हटल्यावर आमची पोरं ऐकतोय. तर बघूया चला. नो या गौमातेला बघून मला कृष्णाची आठवण आली. ती गौमाता तर मला खरोखर या गौमातेला बघून हे खाली बसल्या. असलं वाईट विषय इथं वाटायला आहे. विषय हार्ड म्हणून एवढा विषय हार्ड असं सगळं दिसायला लागले. रा खतरनाक. आणि किंवा रस्ता आहे सध्या आपण आला. वाईट व्ह्यू आहे पब्लिक हा सगळा वाईट व्ह्यू. तर चला ना. पब्लिक इधर मेरे को तो अच्छा लग रहा है. अभी जाने का वक्त हो गया. टाटा बाय बाय. तर आवाज कसा वाटला ते पण सांगा. आता इथलं व्ह्यू भारी आहे पब्लिक. अंबाजीवाडी पहिल्यांदा पोट भरून घ्यायचं, पण आमचं पोट भरलंय. एवढी धूळ आणि एवढं डस्ट आहे रस्त्याला की खतरनाक व्हायला लागले सगळं. दर्शन इथं पण आपल्याला झालं आहे. सध्या येऊन बसलोय अंबाजीवाडीमध्ये. गर्दी फुल आहे आज. कडीचा प्रसाद पण आहे. पहिला दर्शन घेऊन या. माझा मुख्य म्हटल्यावर नाही गर्दीचा विषय तर असणारच. हलसिद्धीनाथ देवालय. प्रसाद आता सगळ्यांकडे आहे. सपला विषय. आता आंबील पिऊन पुढच्या वाटचालीस जायचं आहे. कसा आहे प्रसाद? एक नंबर. सपला विषय. माझ्या वडील मंदिर जायचं की नाही फुल यात्रा भरल्यासारखं झाली. यात्रा भरल्यासारखी. हे मेन मंदिर आवडते इकडं. तर चला दर्शन घेऊया. माझ्या वाडीत फुल गर्दी आज. रांगा बघा प्रसादाला. गर्दीचा विषय म्हणजे अप्पाची वाडी. आणि अजून आत्मपूरला जायचं आहे तर एवढी गर्दी बघायला मिळाल्या. चला बघूया पुढे. प्रसाद पण द्यायला लागलं. सपला विषय. आज काय घंटा वाजवाय म्हणाय आहे काय की सगळे झाडं ठेवल्यात खाली. तरी पण वाजवायचा प्रयत्न करतात. वाजवली तर एकदा आल्यावर नाही मन प्रसन्न वाटायला नाही सगळ्या. एक दोस्त पण इथं गाठ पडलाय. सपला की विषय न दर्शन घ्या भावनो. श्री हलसिद्धीनाथ प्रसन्न. हलसिद्धीनाथाच्या नावानं हलसिद्धीनाथ मंदिर. विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि गरुडदेव प्रसन्न. पब्लिक एवढी गर्मी आहे तरी पण दर्शन झालं शेवटी. अनेकदा आपला युट्यूबवर गाठ पडलाय. इकडे आपली पब्लिक गाठ पडल्या. सपला की विषय. भाऊ गाठ पडला परत इथं. आपल्या कुरुंदवारचा आहे. टॉपचा विषय आहे. पण चला आपलं रामा. आता सुका पाटील म्हणून व्हायरल आहेत. त्यांच्या तर काही मामा दिसायला लागल्यात. कोणच्या गावचा मामा? वाडीतलं जापाच्या वाडीतलं. हा तिथला फुलांचा ते व्ह्यू एकदम भारी. हा घोड्यांचा ते मस्त विषय आहे इथं. हिला कसलं भारी वाटाले. वाईट व्ह्यू आहे. वाईट व्ह्यू ते फुलला रस्त्याला.
ब्लॉग मध्ये पण आपण दाखवलं होतं. आता आलोय आपण मेटक्यामध्ये आणि मेटक्यामध्ये इथं दर्शन घ्या. घेतले की देवा हा टाका की देवा. आपलं युट्यूबला चॅनल आहे विषय हार्ड करून आणि आपण दाखवत असतो इथलं सगळं म्हणजे जे आपण फिरतोय ब्लॉगिंग चॅनल आपलं. तर देवांचा आशीर्वाद पण आपल्याला मिळाला आहे. तर पब्लिक चॅनलला सबस्क्राईब करायला लागते. सपला विषय एक आपल्या युट्यूब चॅनलवरती ब्लॉग आहे तो जाऊन बघू शकताय. पण आता प्रॉपर तुम्हाला दर्शन दाखवू शकत नाही. इथं भावनो हे प्रथा पण आहे इथं नाना चिकवायची मन इच्छा पूर्ण होत्या असं म्हणतात. इथं सगळ्या मावश्या पण आपल्याला ताजमहल आल्या. मावशी चिकन काय का होता पुन्हा एकदा दर्शन झालंय. आता निघूया आदमापूरला. त्या सगळ्यांचं आकर्षण असणारी मूर्ती बाळमामांची वाईट विषय आहे. पण मूर्तीचा येऊन पोचलोय आता आदमापूरमध्ये. आता दर्शनाला निघायचं. गाडी पार्क केल्या तरी पण किती किलोमीटरवर आहे गाडी? 1 किलोमीटरवर गाडी पार्क केली. आज यंदा एवढी गर्दी आहे. 21/9/2025 आता तारीख आहे आणि एवढी गर्दी. मावशीकडनं घेण्यासाठी आम्ही इकडे परत आलोय. कारण पुढे गेलतो मावशीच्या इथं आम्ही परत घेण्यासाठी. कारण तीन कुठे मला पाहिजे बरं मावशी. मावशी म्हणून आम्ही पुढे चाललेलो तुमच्यावर बघून इकडे आलो. काय नाव मावशी तुमचं? नाव काय? नाव काय तुमचं? बिरजूबाई. आडनाव पाटील. हा तर भावने ते मावशी असतात यांच्याकडनं नक्की एकदा येऊन व्हिजिट करा. नारळ प्रसाद घेतलोय आणि आता पोरं आम्ही पुढे चाललोय. पण गरमी एवढी दुसऱ्या बाजूला आलोय त्या बाजूला गरमी एवढी आहे की आला पुढून घामे घाम एकदा येऊन पोचलो. एवढी गर्दी आहे की नाही तर बराच शेवटी येऊन पोचलो. माझ्या नावानं चांग चला तर पब्लिक आपल्याला दर्शन आता झालं आहे. लोक पण आता म्हणायला लागले आता एवढं गरमी आहे. पब्लिक पण इथं आदमापूरच्या इथं आल्यावर भेटल्या त्यामुळे विषय हार झालाय. बाळूमामाच्या नावानं सपला विषय. तर पब्लिक इथं मामांचं दर्शन प्रॉपर दिसतंय. मामांचं दर्शन इथं घेऊ शकता तुम्ही. बाळूमामाच्या नावानं चांग बरं. तर पब्लिक एवढं दर्शन देण्यासाठी एवढं हे केलंय तर तेवढं लाईक करायला पडते. त्या गर्दी ठीक आहे इकडे निष्ठा गर्दी ठीक. हो मेरी मम्मी ने मेरे को खिलाने नहीं दिया तो मैं नाचूंगा नहीं. चला पब्लिक तर ब्लॉग आपला एंडिंग होत आहे आणि मामांचं दर्शन भेटलं असेल तुम्हाला आणि आपण नारळ पण फोडून घेतलाय. तर असं झालंय की आता भाऊ लोक म्हणायला लागल्या तिथं टाइम वेळ पण झालाय त्यामुळे पहिला जेवून घ्या. आता ऑर्डर केले 3 जणांनी वांग्याची आणि थाळी आणि आपण ऑर्डर केल्या पनीर थाळी. तर जेवून बघ काय काय विषय होते. चला पब्लिक आता ताटे लागलेत. चला आता भाऊ लोक सगळे जेवून घेतात. तर चला जेवून झाल्यानंतर भेटूया. आता निप्पाणीकडनं चाललेलो तसंच पोरं म्हटली की इथं अंबिका देवाला लागते. इथं अंबिका देवाला लागते तर तिथं आता दर्शन घेऊन जायचं आहे आणि तिथली पण माहिती तुम्हाला दाखवूया काय काय आहे काय काय बघूया. मस्त आहे बघितलं तिला. जाऊट 3 किल्ले मंदिर आहे आतमध्ये. जागृत देवीचं स्थान आहे. जागृत देवीचं स्थान असं मानलं जाते या ठिकाणी. मंदिराचा कळस पण भारी विकसा जोडलाय. एक प्रदक्षिणा करूया आणि मग आपापल्या वाटेवर निघायचं आपण. आणि मंदिराच्या इकडे पाठीमागं असा एक मार्ग गावलाय की इथं जाणं पण जरा अवघड आहे खाली. पण जमिनीच्या खाली गुहेरी मार्ग आहे हा. इकडे आता साहित्य त्यांनी ठेवले पॅक केलं आहे. इकडे कोण जाऊ नये म्हणून. पण अशी ही जागा बघून एकदम डेंजर पण वाटतंय. खरोखर एकदम वेगळं दृश्य आहे इथं. ये वाईट विषय इथं. तो जो गुहेचा मार्ग सांगितला तो हा आहे की इथून आत बघू शकता. इथनं जागा आहे आणि इथनं तो मार्ग आहे पाठीमागणं वगैरे. तिथनं भयानक असं दृश्य आतमध्ये. मंदिराचं पूर्ण जे काम किंवा काय पण आहे ते सगळं इथं लिहिलेलं आहे. सूचना फलक. आम्ही आता मंदिराचं इथं म्हणजे पाहणी करण्यासाठी आणि व्हिडिओ करण्यासाठी आलो होतो. तो जो मंदिराच्या पाठीमागे गुहेरी मार्ग आहे तो सापडलाच नाही. पण तो असं म्हणजे तुम्हाला कुठे जातोय असं तुमच्या हिशोबाने वाटतंय तुम्हाला? तर आमच्या आता 8वी पिढीत अजून आम्हाला सापडलाच नाही. गुहेरी मार्ग लिपाने निघते तो तर कुठं सापडला नाही.
बरं ठीक आहे, धन्यवाद दादा. पण तिथं आहे नक्की. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि जाता तुमच्या भावासाठी किंवा बाळूमामांसाठी जे पण बाळूमामांचे बघतायत त्यांनी बाळूमामाच्या नावानं चांगलं हे कमेंट करायला लागते. सपला विषय.